सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार यावरून राष्ट्रवादीमध्ये खलबतं सुरू आहेत। राज्यसभेच्या जागेवर मंत्री छगन भुजबळांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळाली होती। मात्र आता अमरसिंग पंडित, प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन देवगिरी निवासस्थानी पोहोचले। दोघेही राज्यसभेसाठी इच्छुक आहेत, त्यामुळे आता राज्यसभेच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स वाढला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिल्ली हायकमांडकडून आलेल्या निरोपाबाबत बैठकीत चर्चा होतीये, त्यामुळे थोड्याच वेळात राज्यसभेच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, साधारणपणे 7 वाजता ज्या वेळेला आपण बोललो होतो त्यावेळेला बैठकीला सुरुवात झालेली होती, वरिष्ठांची बैठक झाली, कोर कमिटीची बैठक झाली, आता नेमकं घडतंय काय? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीची बैठक तब्बल 2 तास सुरू आहे आणि त्या बैठकीच्या दरम्यान जे इच्छुक उमेदवार आहेत ते देखील या ठिकाणी येताना दिसत आहेत। त्याच्यामध्ये अमरसिंह पंडित काही वेळापूर्वी आले होते, त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत निकटवर्ती असणारे राजेंद्र जैन जे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत ते देखील देवगिरी निवासस्थानी पोहोचलेले आहेत। समीर भुजबळ यांची देखील राज्यसभेवर वर्णी लागू शकते अशी देखील एक चर्चा होती, त्यामुळे ते देखील या ठिकाणी आहेत। अशा पद्धतीने 4 उमेदवार सध्या जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहतोय बैठक संपलेली आहेत। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आता माध्यमांशी बोलण्यासाठी या ठिकाणी येताना दिसत आहेत। सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख जे नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यासोबतच छगन भुजबळ हे सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। लाईव्ह आहात सर, आपण काय ठरलेलं आहे? आमच्या राष्ट्रीय नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची रिक्त झालेल्या राज्यसभेच्या बाबतीमध्येच आम्ही सर्व कोर ग्रुपने त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा केली आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पर्यायाने महायुतीचे, कारण एका जागेसाठी ती निवडणूक होते म्हणून उमेदवार म्हणून राजेंद्र जैन हे आज पक्षाने त्या ठिकाणी अधिकृतरित्या उमेदवार ठरवलेले आहेत। विधान परिषदेमध्ये गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांनी 12 वर्ष प्रतिनिधित्व केलं। मध्यवर्ती बँक, फेडरेशन या सर्व संस्थांच्या मध्ये दीर्घकाळ राजेंद्र जैन यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मग विदर्भामध्ये सुद्धा पक्षाला संधी देण्याचं बरेच दिवस मनात होतं। त्या दृष्टिकोनातून पक्षाने एकमताने निर्णय राजेंद्र जैन यांचा त्या ठिकाणी घेतलेला आहे। प्रामुख्याने एक चर्चा काही दिवसांपासून होती ती भुजबळ साहेबांची होती, त्यांच्या बाबतीत काय निर्णय झालेला आहे? एक असंही चर्चा होती की ते राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत, राज्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद देखील मिळायला हवं। एक असं आहे की या संदर्भामध्ये आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली। भुजबळ साहेब पक्षाचे 99चे संस्थापक राज्याचे अध्यक्ष आहेत। दादांनी निर्णय घेतल्याच्या नंतर त्या निर्णय प्रक्रियेमधलं महत्त्वाचं योगदान जसं आम्हा मंडळींचं झालं त्याच्याही पेक्षा तेवढंच योगदान आदरणीय भुजबळ साहेबांचं झालेलं आहे। त्यामुळे त्यांचं ज्येष्ठत्व, त्यांचा अनुभव पक्षाला उद्याच्या दृष्टिकोनातून दिशादर्शक त्या ठिकाणी ठरणार आहे। त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य तो सन्मान होऊनच पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल करत असताना त्या संदर्भातला निर्णय आम्ही एकमताने करणार आहोत। सर, किसका नाम आपने निश्चित किया है? क्या पैरामीटर्स हैं? राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हमारे नेता सुनेत्रा पवार जो हमारे राष्ट्रवादी कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष हैं, राज्य के उप मुख्यमंत्री हैं, उनकी जगह रिक्त हो गई है। यहाँ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से राजेंद्र जैन ये हमारे वहाँ पे कैंडिडेट हम घोषित करते हैं। जैसे कि एक ही जगह है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की है, लेकिन महायुति की तरफ से हम कल ये चुनाव लड़ने जा रहे हैं। भुजबल साहब नाराज तो नहीं? बिल्कुल हमारे साथ में जब हैं। भुजबल साहब तो ऐसे नेता हैं कि जो उनके जो मन में है वो उनके चेहरे पे भी रहता है और बोलने के लिए कभी रुकते नहीं। जब मेरे साथ में यहाँ पे बाजू में है, इसका मतलब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक संघ काम करते हैं। धन्यवाद। सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राजेंद्र जैन यांची आता वर्णी लागणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली होती आणि त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे बोलत होते। दरम्यान छगन भुजबळ यांच्याबाबत जेव्हा त्यांना प्रश्न विचारला असता छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांमधले एक आहेत, त्यामुळे त्यांचं ज्येष्ठत्व, त्यांचा अनुभव हा नेहमीच आमच्या पक्षाच्या उपयोगाला आलेला आहे। आगामी काळामध्ये देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल सुरू राहील आणि त्यानंतर त्यांचा योग्य तो सन्मान देखील आगामी काळामध्ये करण्यात येईल असं देखील
देखील त्यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे. छगन भुजबळ, आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेत. निलेश आपल्याला या सगळ्याबद्दलचे अपडेट देत होता. निलेश, राजेंद्र जैन यांना आता उमेदवारी देण्यात आलेली आहे. प्रफुल्ल पटेलांचे निकटवर्तीय मानले जातात. काय अपडेट आहेत याबद्दल? राजेंद्र जैन यांच्याबद्दल जर माहिती घ्यायला गेलं तर विदर्भातलं एक महत्त्वाचं नाव आहे. प्रफुल्ल पटेलांचं एक खंदे समर्थक ते राहिलेले आहेत आणि विधान परिषदेचे माजी आमदार देखील ते होते. अनेक दिवसांपासून विधान परिषदेसाठी ते प्रयत्न करताना आपल्याला दिसत होते. सातत्यानं निवेदनं देणं असेल किंवा प्रफुल्ल पटेलांच्या माध्यमातून त्यांचं नाव जे आहे ते प्रामुख्यानं पुढे घेण्यासाठी प्रयत्न होताना देखील अनेक वेळा दिसलं होतं. मात्र त्यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली नव्हती. आज मात्र अचानक राज्यसभेवर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी काही क्षणांपूर्वी राजेंद्र जैन जे आहेत ते ऐन वेळी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर भुजबळ कुटुंबीय या ठिकाणाहून आता निघून गेलेले आहेत. भुजबळ कुटुंबाची प्रतिक्रिया जी आहे ती अतिशय महत्त्वाची राहणार आहे, कारण कुठल्याही प्रकारचं त्यांना वक्तव्य या ठिकाणी केलेलं नाही आहे, किंबहुना प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. सुरुवातीपासूनच छगन भुजबळांची अट होती की ज्यावेळेस केंद्रामध्ये आपल्याला पाठवू त्यानंतर समीर भुजबळ यांना तत्पूर्वी कॅबिनेटमध्ये घेतलं गेलं पाहिजे आणि त्यानंतरच राज्यसभेवर आपण जाऊ. ही अट कदाचित मान्य झाली नसावी आणि त्यामुळेच आता भुजबळ कुटुंबीय या ठिकाणाहून गेलेले आहेत. सध्या त्यांच्या संदर्भात त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती अजूनही समोर आलेली नाही आहे. मात्र दुसरीकडे राजेंद्र जैन यावेळी ऐनवेळी या ठिकाणी आले आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास तरी राजेंद्र जैन यांच्या नावाची वर्णी लागली. निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.